नमस्कार मुलांनो, लीप फॉरवर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा आणि आपल्या आवडत्या सॅटर्डे स्टोरी सेशन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बालभारती माय इंग्लिश बुक या इयत्ता 3च्या पुस्तकातील एक मजेशीर गोष्ट पाहणार आहोत. या गोष्टीत नक्की काय असेल बरं? तर आज आपण जाणून घेणार आहोत प्रिया अँड हर विलेज ही गोष्ट. प्रिया अँड हर विलेज म्हणजेच प्रिया आणि तिचे गाव. माय नेम इज प्रिया. आय लिव्ह इन अ स्मॉल अँड ब्युटिफुल विलेज कॉल्ड ग्रीन विलेज. माझं नाव प्रिया आहे आणि मी ग्रीन विलेज नावाच्या एका छोट्या आणि सुंदर गावात राहते. देर आर मेनी हाऊसेस क्लोज टू इच अदर इन माय विलेज. माझ्या गावात अनेक घरं एकमेकांपासून जवळ जवळ आहेत. स्मॉल लेन्स रन बिटवीन द हाऊसेस आणि घराच्या बाजूने लहान गल्ल्या सुद्धा जातात. देर आर मेनी ट्रीज अँड प्लांट्स सो द विलेज ऑलवेज लुक्स ग्रीन अँड फ्रेश. आणि इथे भरपूर झाडे आणि झुडपे आहेत, त्यामुळे हे गाव नेहमीच हिरवेगार आणि ताजे दिसते. इन ग्रीन विलेज वी हॅव अ नेबर नेम्ड दाजी काका. आणि या ग्रीन गावात दाजी काका नावाचे एक शेजारी राहतात. ही कीप्स काउज अँड बफेलोज. ते गायी आणि म्हशी पाळतात. एव्हरी मॉर्निंग ही मिल्क्स देम विथ केअर. आणि दररोज सकाळी ते काळजीपूर्वक त्यांचे दूध काढतात. माय फॅमिली बाईज फ्रेश मिल्क फ्रॉम हिम. आणि माझे कुटुंब त्यांच्याकडून ताजे दूध खरेदी करते. द मिल्क इज वॉर्म अँड हेल्दी. आय लाईक ड्रिंकिंग इट एव्हरी डे. आणि हे दूध छान, कोमट आणि आरोग्यदायी असते. मला ते दररोज प्यायला खूप आवडते. नियर माय हाऊस देर इज अ स्मॉल ग्रोसरी शॉप. आणि माझ्या घराजवळ एक लहान किराणा सामानाचे दुकान देखील आहे. वी बाय ग्रेन्स, ऑइल, सॉल्ट, शुगर, बिस्किट्स अँड अदर युजफुल थिंग्स फ्रॉम द शॉप. आणि आम्ही त्या दुकानातून धान्य, तेल, मीठ, साखर, बिस्किटे अशी अनेक इतर उपयुक्त वस्तू खरेदी करतो. आय एन्जॉय लुकिंग ॲट द कलरफुल पॅकेट्स देअर. आणि तेथील रंगीबेरंगी पाकिटे बघायला मला खूप मजा येते. आय स्टडी इन क्लास 3. मी 3रीत शिकते. एव्हरी डे आय गो टू द स्कूल अँड लर्न न्यू थिंग्स. आणि मी दररोज शाळेत जाते आणि नवीन गोष्टी शिकते. वी स्टडी मराठी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज. आम्ही मराठी, इंग्रजी, गणित आणि पर्यावरण शास्त्राचा अभ्यास करतो. स्कूल इज इंटरेस्टिंग अँड आय एन्जॉय लर्निंग विथ माय फ्रेंड्स. शाळा मनोरंजक तर आहेच आणि मला माझ्या मित्रांसोबत सुद्धा शिकायला खूप आवडते. आय लव्ह माय विलेज व्हेरी मच. आणि मला माझे गाव खूप आवडते. ग्रीन विलेज हॅज एव्हरीथिंग वी नीड. आणि या ग्रीन गावामध्ये आम्हाला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी आहेत. आर नेबर्स आर काइंड. आमचे शेजारी दयाळू आहेत. वी गेट हेल्प एव्हरी डे बिकॉज देअर इज अ शॉप इन द विलेज. गावात दुकानाची सोय असल्यामुळे आम्हाला दररोज मदत होते. अँड आर स्कूल टीचर्स अस वेल. आणि आमची शाळा आम्हाला चांगल्या गोष्टी शिकवते. विथ क्लीन सराउंडिंग्स अँड हेल्पफुल विलेजेस आय फील हॅपी अँड प्राऊड टू लिव्ह इन माय विलेज. स्वच्छ परिसर आणि मदतगार गावकऱ्यांसोबत मला माझ्या गावात राहण्याचा आनंद मिळतो आणि अभिमान देखील वाटतो. मॉरल: अ विलेज बिकम्स अ हॅपी प्लेस वेन पीपल हेल्प इच अदर, कीप इट क्लीन अँड लर्न टुगेदर. आणि यातून आपल्याला काय समजतं? तर जेव्हा लोक एकमेकांना मदत करतात, परिसर स्वच्छ ठेवतात आणि एकत्र शिकतात, तेव्हा गाव आनंदी होते. तर मुलांनो, आजची गोष्ट तुम्हाला आवडली ना? आज आपण या गोष्टीमधील काही कठीण शब्दाचे अर्थ पाहूयात. पहिला आहे ब्युटिफुल म्हणजे सुंदर. पुढचं आहे विलेज म्हणजे गाव. त्यानंतर आहे हाऊस म्हणजे घर. त्यानंतर आहे लेन म्हणजे गल्ली. पुढे आहे प्लांट म्हणजे झुडपे. त्यानंतर आहे फ्रेश म्हणजे ताजे. त्यानंतर आहे नेबर म्हणजे शेजारी. पुढे आहे केअर म्हणजे काळजी. त्यापुढे आहे बाय म्हणजे खरेदी करणे. त्यापुढे आहे ग्रोसरी शॉप म्हणजे किराणा सामानाचे दुकान. पुढे आहे ग्रेन्स म्हणजे धान्य. त्यापुढे आहे शुगर म्हणजे साखर. त्यापुढे आहे एन्जॉय म्हणजे मजा करणे. त्यापुढे आहे कलरफुल म्हणजे रंगीबिरंगी. त्यापुढे आहे लर्न म्हणजे शिकणे. एन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणजे पर्यावरणशास्त्र. तर मुलांनो, आता एक मस्त अशी ऍक्टिव्हिटी सोडवूया. तर कमेंट सेक्शन मध्ये उत्तर सांगून या ऍक्टिव्हिटीत नक्की सहभागी व्हा. पहिला आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील ज्याचं उत्तर तुम्हाला मला द्यायचंय. चला तर मग पहिला प्रश्न पाहूया. व्हॉट इज द नेम ऑफ द विलेज वेअर प्रिया लिव्स? अँड द राईट आन्सर इज अगदी बरोबर, ग्रीन विलेज. पुढचं आहे व्हॉट ॲनिमल्स डज दाजी काका कीप? आणि याचं उत्तर आहे काऊज आणि बफेलोज. पुढचं आहे
फ्रॉम हुम डज प्रियाज फॅमिली बाय मिल्क? आणि याचं उत्तर आहे फ्रॉम ताजी काका. नेक्स्ट इज विच क्लास डज प्रिया स्टडी इन? आणि याचं उत्तर काय आहे? अगदी बरोबर, क्लास 3. आता आपण अजून एक ऍक्टिव्हिटी करूया. या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे हे विधान योग्य आहे का अयोग्य हे तुम्हाला सांगायचंय. चला तर मग. पहिलं आहे प्रिया लिव्स इन अ सिटी अँड इट इज फॉल्स. नेक्स्ट इज देर इज अ बिग सुपरमार्केट नियर प्रियाज हाऊस अँड द आन्सर इज फॉल्स. पुढचं आहे प्रिया एन्जॉयज लर्निंग विथ हर फ्रेंड्स अँड इट इज ट्रू. And the last is the villagers are kind and helpful and yes, it is true. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला आजची गोष्ट? मजा आली ना? आजच्या सेशन मध्ये प्रिया अँड हर विलेज ही गोष्ट आपण बघितली, त्या गोष्टीचा अर्थ समजावून घेतला आणि त्यावर आधारित कठीण शब्द सुद्धा बघितले आणि 2 छोट्याशा ऍक्टिव्हिटी सुद्धा केल्या. दर शनिवारी आपण अशाच मजेशीर गोष्टी, कविता आणि नवनवीन शब्द तुमच्या बालभारतीच्या पुस्तकातून शिकणार आहोत. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, अभ्यास करत राहा आणि पाहत राहा तुमचं आवडतं लाडकं सॅटर्डे स्टोरी सेशन.